हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही इथे नवीन असाल तर हाय, मी ऐश्वर्या. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी इंटरनॅशनल विमेन्स डे. आणि जसं की मी या टायटलमध्ये ऑलरेडी लिहिलं आहे, टुडे वी आर गोना डिस्कस विमेन्स हेल्थ अँड हायजीन इश्यूज विथ अ गायनेकोलॉजिस्ट. So her name is Dr. Lina Agashe. She is MBBS, DGO and MS in general surgery. And she is the one who brought me into this world. Basically, माझ्या आईच्या सर्जरीज तिनेच केल्यात and she is one of the most brilliant women in my life. सो हा व्हिडिओ मराठीत आहे आणि आय एम रिअली सॉरी, हा बऱ्यापैकी मोठा झालाय, पण मला काहीही डिटेल्स गाळायचे नव्हते. सो याच्यात बऱ्यापैकी इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केलाय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अँड लेट्स कीप दिस इंट्रो रिअली शॉर्ट अँड गेट इन टू द व्हिडिओ. हॅलो अगेन. सो जसं की मी आधी म्हणाले, आज आपण स्त्रियांच्या आरोग्याविषयी आणि त्यांच्या बेसिक हेल्थ हायजीनविषयी चर्चा करायला भेटलो आहोत. सो मीट लीना आत्या, आय शुड बेटर से डॉक्टर लीना आगाशे. सो सगळ्यात पहिले तर थँक्यू लीना आत्या की तू हा व्हिडिओ करायला मला हो म्हणालीस. आय नो मी खूप वेळेवर तुला हे म्हटलं करायला, आणि पण तरी तू हो म्हणालीस, सो थँक्यू व्हेरी मच फॉर इट. आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार. सर्वप्रथम मी तुमच्या स्त्री शक्तीला अभिवादन करते आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. महिलांच्या आरोग्याशी निगडित समस्या, आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी घ्यायची काळजी आणि काही गैरसमज यावर प्रकाश टाकण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेन. आणि मला ही संधी दिल्याबद्दल ऐश्वर्या धन्यवाद. ओके, सो आपण या व्हिडिओमध्ये 5 कॅटेगरीज बेसिकली कव्हर करणार आहोत. आणि त्या कॅटेगरीजमध्ये मग इलॅबोरेटेड प्रश्न असतील. फॉर एक्झाम्पल, पहिली कॅटेगरी इज मेंटेनिंग हायजीन, जी मला वाटतं सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. त्याच्यामध्ये आपण प्युबिक हेअर शेविंग, प्युबिक हेअर शेव करावे का नाही यावर चर्चा, किंवा हाऊ टू क्लीन युअर वजायना, असे सगळे प्रश्न. दुसरी कॅटेगरी इज अबाउट मेन्स्ट्रुअल सायकल, तर मग पिरियड्सशी रिलेटेड काही प्रश्न. थर्ड कॅटेगरी इज त्याचंच थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन, इरेग्युलर पिरियड्स किंवा PCOS, PCOD असं. फोर्थ कॅटेगरी वुड बी फॉर सेक्शुअली ॲक्टिव्ह विमेन, तर मग सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स, त्याच्याबद्दलच्या टेस्ट वगैरे वगैरे. कॉन्ट्रासेप्टिव्स पण त्याच्यात इन्क्लूड करूया. आणि फिफ्थ वुड बी अ बेसिक आयडिया अबाउट ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्विकल कॅन्सर, आणि त्याच्याकरता काय टेस्ट आपल्याला करता येतील. सो अशा या कॅटेगरीज आहेत, आणि मग यावरचे काही प्रश्न आहेत. सो असा साधारण फॉर्मॅट आहे. तू म्हणालीस की स्त्रियांशी संबंधित समस्यांवर आज आपल्याला बोलायचं आहे. मला असं वाटतं हे असं जनरलाइज काही करता येणार नाही. यासाठी आधी वय, त्यांची शैक्षणिक पात्रता, वैवाहिक स्थिती आणि सामाजिक आणि आर्थिक स्तर याही गोष्टी विचारात घ्यायला हव्या. कारण यामुळे त्यांचं आकलन या गोष्टींवर अवलंबून आहे. तर विचार तुझे प्रश्न. चालेल. ओके, सो पहिली कॅटेगरी ही मेंटेनिंग हायजीन आहे, बेसिक हायजीन, जी साधारण मला वाटतं सगळ्याच वयाच्या बायकांना, म्हणजे सगळ्याच वयोगटातल्या किंवा सगळ्याच काय सोशो इकॉनॉमिक ग्रुपमधल्या, जे तू म्हणालीस, तर प्रत्येकालाच अप्लिकेबल अशी ही कॅटेगरी आहे. सो याच्यात काही प्रश्न असे आहेत की पहिला प्रश्न, हाऊ टू वॉश ऑर क्लीन युअर वजायना. तर हा साधारण सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो. आणि प्लस त्याच्यात आता बऱ्याचशा काय म्हणतात, कंपनी जसं खूप ॲडव्हर्टाइजमेंट किंवा हे करतात की आमचं प्रोडक्ट विल हेल्प यू बॅलन्स युअर pH लेवल, किंवा आमचं प्रोडक्ट वापरलं तर यू विल स्टार्ट स्मेलिंग नाईस, ज्याला बऱ्याच लोकांची भुरळ पडते. कारण स्मेलिंग नाईस म्हटल्यावर लोक लगेच ते प्रोडक्ट घेतात, किंवा pH लेवल बॅलन्स होतं. मला तर वाटतं बऱ्याच लोकांना pH लेवल पण माहीत नसावं, पण ते क्लेम करतं म्हटल्यावर लोक लगेच ते घ्यायला जातात. तर द क्वेश्चन इज व्हॉट इज द राईट वे टू वॉश किंवा क्लीन युअर वजायना. बघ, असं आहे की नॉर्मल कंडिशन्समध्ये सर्वसाधारणपणे एक स्वच्छ प्लेन वॉटरनी, स्वच्छ पाण्याने वजाना आणि प्रायव्हेट पार्ट्स क्लीन करणं हे पुरेसं असतं. आता तू pHचं नाव काढलंस म्हणून मला असं वाटतं मी इथे सांगते. बऱ्याच जणांना माहीत असेल, नसलेल्यांना कळेल की pHची एक स्केल आहे, ती दॅट रेंजेस फ्रॉम 1 to 14, 1 ते 14, आणि 7 हा न्यूट्रल pH असतो. 7पेक्षा कमी असेल तर त्याला ॲसिडिक म्हणतात, 7पेक्षा जास्त असेल तर त्याला अल्कलाइन म्हणतात. एनिथिंग लेस दॅन 7 इज ॲसिडिक. द नॉर्मल pH ऑफ वजायना इज 3.8 to 4.5, म्हणजे तो ॲसिडिक आहे. आता हा ॲसिडिक असण्याच्या मागेही काही कारणं आहेत, म्हणजे विशिष्ट हेतूने तो ॲसिडिक आहे.
त्याच्यामुळे इन्फेक्शनसाठी हा pH बॅरियर किंवा संरक्षक म्हणून काम करतो. या ॲसिडिक pHमुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे जंतू जिथे प्रवेश करू शकतात ते नष्ट होतात. आणि आपल्याला माहिती आहे की स्त्रियांची व्हजायना त्याच्या आजूबाजूला युरेथ्रा आहे. स्त्रियांची युरेथ्रा ही शॉर्ट असते, त्यामुळे युरिनरी इन्फेक्शन पण व्हजायनामध्ये जाऊ शकतं. एनल ओपनिंग हे अतिशय जवळ आहे, तिथूनसुद्धा इन्फेक्शन जाऊ शकतं. त्यामुळे असं आपण म्हणूया की व्हजायनल इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस असतात. तर त्यापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी हा ॲसिडिक pH आहे. तर हा तर मेंटेन व्हायला पाहिजे. आणि हे जे प्रॉडक्ट्स तू म्हणाली मार्केट प्रॉडक्ट्स की हा pH मेंटेन करतो, तो सुगंधी असतो, तर नॉर्मल व्हजायनल सिक्रिशन्स किंवा डिस्चार्ज हे क्लिअर वॉटरी असलं तरी त्याला एक किंचित नॅचरल स्मेल असतो. तर आता तुम्ही जर ही सुगंधी वॉश वापरला किंवा सुगंधी साबण वापरले तर त्याच्यामुळे या व्हजायनल डिस्चार्जमध्ये नॉर्मली जे आपण व्हजायना फ्रेंडली बॅक्टेरिया म्हणूया जे उपयुक्त आहेत त्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई येतात आणि त्याचं कार्य असतं की हा pH ॲसिडिक मेंटेन करणं. तर या उग्र सुगंधांमुळे किंवा सुगंधी द्रव्यांमुळे हे बॅक्टेरिया दे आर किल्ड, ते नष्ट होतात. त्यामुळे pH बिघडतो. त्यामुळे सुगंधी असण्याची काही गरज नाही, स्वच्छ असणं पुरेसं आहे. आणि नॅचरल जो एक थोडासा स्मेल आहे तो एक्सपेक्टेडच आहे. राईट. आणि पुन्हा मी असं म्हणेन की कृत्रिमरित्या सुगंधी साबण किंवा वॉश वापरून ओरिजिनल जी दुर्गंधी येत असेल ती लपवणं किंवा मास्क करणं चांगलंच नाही आहे. असं जर होत असेल तर डॉक्टरकडे जाणं आणि त्याचं निदान करून घेणं हे जास्त बरोबर आहे, इन्स्टेड ऑफ ते लपवणं. राईट. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाईट किंवा वजायनल डिस्चार्ज हा इज इट गुड ऑर बॅड? आता मी सांगितलं आत्ताच की नॉर्मली डिस्चार्ज असतो, तो क्लिअर असतो, वॉटरी असतो आणि त्याला एक ओरिजिनल स्मेल असतो. त्यामुळे तो चांगलाच आहे, दॅट इज नैसर्गिक, नॅचरल. पण यामध्ये जर काही बदल आढळला, खूप दुर्गंधीयुक्त, त्याला आपण पंजंट किंवा फिशी स्मेल म्हणून असा जर असला किंवा त्याचा जर रंग बदलला, येलोइश आहे, ग्रेइश आहे, खूप जास्त व्हाईटिश आहे आणि क्वांटिटी जर खूप वाढलेली असली किंवा प्रायव्हेट पार्ट्सवर अराउंड व्हजायना किंवा व्हल्वर रिजनमध्ये जर खूप इचिंग होत असलं आणि बर्निंग होत असलं तर क्वांटिटी, कलर, स्मेल, इचिंग आणि बर्निंग यापैकी काहीही असलं तर तो ॲबनॉर्मल डिस्चार्ज समजायला पाहिजे. आणि तो कशामुळे आहे त्याचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे, तेव्हा डॉक्टरकडे जायला पाहिजे. राईट. नाव शेविंग प्युबिक हेअर, म्हणजे आता यावर माझं आणि माझ्या मैत्रिणींचं पण बऱ्याच वेळेला डिस्कशन झालं आहे. खूप लोकांना असं वाटतं की तुम्ही ते शेव केल्यावर तुम्हाला क्लीन किंवा हायजिनिक वाटतं, पण मग परत असंही वाटतं की देर इज अ रिझन की ते आहे, मग त्याला आता शेव करावं का नाही. सो असं आहे की आपण विचार करावा की आपलं हे जे शरीर निसर्गाने दिलेलं आहे त्याची रचना ही काही विनाकारण झालेली नाही. प्युबिक हेअर निसर्गदत्त आहेत, ते आहेत म्हणजे त्याचं काहीतरी कार्य आहे, काहीतरी उपयुक्तता त्याची आहे. पहिली गोष्ट म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये जे घर्षण होऊ शकतं ते यांनी बऱ्याच अंशी प्रिव्हेंट होतं. या प्युबिक हेअरमुळे इन्फेक्शन इंट्रोड्यूस होण्याचे चान्सेस कमी होतात, वजायनामध्ये जंतू जाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. थोडंसं थर्मोस्टॅटिक इफेक्ट पण त्याचा आहे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. त्यामुळे हे आवश्यकच आहे, म्हणूनच निसर्गाने दिलेत हे समजून घेतलं पाहिजे. आणि ते काढणं किंवा हायजीन मेंटेन करण्यासाठी प्युबिक हेअर काढण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. इट इज नॉट रिक्वायर्ड फॉर मेंटेनन्स ऑफ हायजीन. पण एक पर्सनल चॉईस आहे. काही जणांना अनकम्फर्टेबल वाटू शकतं, काही जणांना एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ असू शकते, त्यासाठी त्यांनी ते काढणं इज अ डिफरंट थिंग, पण इट इज नॉट रिक्वायर्ड फॉर मेंटेनिंग हायजीन. बऱ्याच लोकांना इचिंग असं जाणवतं युरिनेशनच्या वेळेला, म्हणजे तर मध्ये मी तुला एक थांबवते प्युबिक हेअरबद्दलच, की प्युबिक हेअर रिमूव्हलसाठी जे काही प्रकार प्रचलित आहेत, एक म्हणजे शेविंग आहे,
दुसरं ट्रिमिंग विथ सीझर्स आहे. तिसरं प्युबिक हेअर रिमूव्हिंग क्रीम्स आहेत आणि वॅक्सिंग आहे. तर याचे पण काही रिस्क फॅक्टर आहेतच. इंजुरी होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं, ॲलर्जी होऊ शकते, इरिटेशन होऊ शकतं. राईट. हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आता तुझा प्रश्न. हां, इचिंग काही लोकांना जाणवतं ड्युरिंग युरिनेशन. सो Why? एक मोठा प्रश्न सध्याच्या काळामध्ये आहे, जो म्हणजे खूप तास घराबाहेर राहावं लागतं. स्त्रियांना पुरुषांना दोघांनाही. मग ते शिक्षण घेताना असो, जॉब करताना असो, किंवा म्हणजे कोणत्या एज ग्रुपच्या मुलींना, आणि मिडल एजेड, एल्डरली, त्यांना आज घराबाहेर पडणं आवश्यक झालेलं आहे. याच्यामुळे काय होतं की पाणी कमी प्यायलं जातं. पाणी आपण बरोबर येऊ शकतो, पण मी आता याच्या खोलात जाणार नाही. अनेक कारणांनी पाणी कमी प्यायलं जातं. बाहेर युरिनेशन अवॉइड करतो. मे बी व्हॉट एव्हर फॅसिलिटीज आर अवेलेबल मे नॉट बी अप टू युअर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे रिझल्ट हा आहे की पाणी कमी पिणे आणि खूप वेळ म्हणजे युरिनेशन अवॉइड करणे. त्यामुळे स्टॅग्नंट युरिन होते, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन खूप लवकर होतं. कमी पाणी प्यायल्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड युरिन होते, युरिनरी इन्फेक्शन लवकर होतं. आणि मग जे तुमचे वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत, जे युरिनमधून एक्सक्रीट व्हायला पाहिजेत, ते त्या पुरेशा प्रमाणात होत नाहीत. आणि मग ते वेस्ट प्रॉडक्ट्स पण इरिटेट करतात. ते इन्फेक्शन असेल तर ते इरिटेट करतात. आणि ऑलरेडी जर वजायनल म्हणजे बॅक्टेरियल वजायनोसिस किंवा वजायनल इन्फेक्शन असेल, तर इन्फ्लेम्ड वजायनामध्ये हे कॉन्सन्ट्रेटेड युरिन इरिटेट करणारच आहे. त्यामुळे पण इचिंग होऊ शकतं. आणि इम्प्रॉपर हायजीन मेंटेनन्स, मी तर असं सांगेन की एव्हरी टाईम जेव्हा तुम्ही युरिनेशन करता, त्यानंतर दॅट पार्ट शुड बी क्लीन विथ क्लीन वॉटर. दॅट इज द सेफेस्ट वे टू मेंटेन युअर वजायनल हायजीन. पाणी भरपूर प्या. आणि हे लक्षात ठेवा की तुमची युरिनरी सिस्टीम इज लाईक द ड्रेनेज सिस्टीम ऑफ युअर हाऊस. त्यामुळे तुम्ही ते कोरिलेट करू शकाल. पुरेसं पाणी टाकणं आवश्यक आहे, तर पुरेसा इंटेक आवश्यक आहे. आणि डोंट होल्ड द युरिन फॉर अ लॉंगर टाईम. मग स्टोन फॉर्मेशनपासून बरेच त्यातले कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. राईट. ओके, सो नेक्स्ट सेट इज अबाउट मेन्स्ट्रुअल हायजीन. तर पिरियड्स रिलेटेड हे काही क्वेश्चन्स आहेत. सो बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन आहे, सॅनिटरी पॅड्स वापरावे का, टॅम्पॉन्स का कप्स. सो व्हॉट वुड यू सजेस्ट? बरं झालं तूच हे 3च ऑप्शन्स मला आता विचारलेस. आणि पूर्वीचे होममेडचं इट इज आउट ऑफ क्वेश्चन, त्याबद्दल बोलण्याची आजच्या काळात आवश्यकता राहिलेली नाही आहे. त्यामुळे आपण हे 3च ऑप्शन्स कन्सिडर करूया. सगळ्यामध्ये ज्याला आपण वाईडली ॲक्सेप्टेड म्हणू असं सॅनिटरी नॅपकिन्स आहेत. दे आर व्हेरी क्लीन, स्टरलाइज्ड. इन्फेक्शनचे चान्सेस त्यामुळे शिल्लक नाहीत. दे आर लाईट, इझी टू कॅरी, व्हेरी कन्व्हिनियंट. आणि त्याची ॲब्सॉर्बिंग कपॅसिटी चांगली आहे. त्याच्यामुळे तुमच्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये काहीही अडथळा न येता यू कॅन व्हेरी वेल गो विथ देम. राहिलं आता टॅम्पॉन्स आणि मेन्स्ट्रुअल कप्स. यापैकी असं म्हणतात ते की अनमॅरिडसुद्धा ते वापरू शकतात. मी असं म्हणेन की हा ज्याचा त्याचा पर्सनल चॉईस आहे. पण मॅरिड स्त्रियांमध्ये ते जास्त इझिली वापरता येतील. पण त्याचेही काही गैरफायदे आहेत. त्याची ॲलर्जी येऊ शकते, इन्सर्शनच्या वेळी डिफिकल्टी येऊ शकते. 4 ते 6 तासानंतर मेन्स्ट्रुअल कप पुन्हा यू हॅव टू रिमूव्ह इट, यू हॅव टू वॉश इट, क्लीन इट अँड अगेन रिइन्सर्ट. तर हे काही असं विथ ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स हे इझी होऊ शकेल. पण हा त्याचा त्याचा चॉईस आहे, इंडिव्हिज्युअल चॉईस. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे की मेन्स्ट्रुअल म्हणजे तुमच्या पिरियडमध्ये तुम्हाला अत्यंत डिस्कम्फर्ट जाणवतो किंवा देर इज मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स किंवा या सगळ्या गोष्टी असतात. तर त्यासाठी दरवेळेला मेडिसिन घेणं किती गरजेचं आहे, म्हणजे ते घ्यायला हवं का? सगळ्यात पहिल्यांदा मेन्स्ट्रुएशन ही नैसर्गिक किंवा फिजिओलॉजिकल प्रक्रिया आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आणि ज्या स्त्रियांचं आरोग्य हे चांगलं आहे, ज्याला आपण जनरल हेल्थ म्हणूया, त्यांना त्रास कमी होतो. नॅचरली जी मुलगी ऑलरेडी वीक आहे
ॲनिमिक आहे, तिला याचा त्रास जास्त होईल. आणि खूप डिस्कम्फर्ट किंवा पेनफुल मेन्स्ट्रुएशन ज्याला तुम्ही म्हणता, त्याला आम्ही डिस्मेनोरिया म्हणतो. त्याची निश्चित काही कारणं आहेत, ज्यामध्ये पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस PID हे त्याचं कारण असू शकतं. त्यानंतर PCOSवर आपण नंतर येणारच आहे, पण त्यामध्ये सुद्धा पेनफुल मेन्स्ट्रुएशन असू शकतं. गर्भाशयामधले काही ट्युमर्स आहेत, ज्याला युटेराईन फायब्रॉइड्स म्हणतो, असे जर असले तरी पेनफुल मेन्स्ट्रुएशन असू शकतं. ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी म्हणजे एक्स्ट्रा युटेराईन प्रेग्नन्सी किंवा गर्भाशयाच्या बाहेर असलेली प्रेग्नन्सी, ज्यामध्ये ट्युबल प्रेग्नन्सी आहे, ओव्हॅरियन प्रेग्नन्सी आहे, ब्रॉड लिगॅमेंटमध्ये प्रेग्नन्सी आहे, तर गर्भाशयाच्या बाहेर जर प्रेग्नन्सी असली तर त्यामध्ये पण पेनफुल मेन्स्ट्रुएशन असू शकतं. नंतर काही प्रकारचे इन्फेक्शन्स, ट्युमर्स, युटेराईन पॉलिप्स, अशा कंडिशन्समध्ये हे सिव्हिअर पेन ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन असू शकतं. तर जेव्हा अनबेरेबल किंवा सिव्हिअर पेन असेल, डिस्कम्फर्ट असेल, तेव्हा बेटर इज टू गो टू डॉक्टर, गेट युअर सेल्फ इन्व्हेस्टिगेटेड अँड ट्रीटेड. त्याचं निदान करून घेणं, उपचार करणं हे योग्य आहे. सो द थर्ड सेट इज अबाउट इरेग्युलर पिरियड्स. सो बेसिकली PCOD आणि PCOS हे नेमकं काय आहे आणि त्यासाठी काय करता येईल? PCOS आणि PCOD एकच आहे. पूर्वी त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज PCOD म्हणत होतो. आता त्याला PCOS पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हणतो, कारण याच्यामध्ये अनेक लक्षणं आहेत आणि क्लिनिकल प्रेझेंटेशन वेगवेगळ्या प्रकारांनी होतं, म्हणून त्याला सिंड्रोम म्हणतो. हे मुख्यतः हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे, हॉर्मोन्सच्या अनियमिततेमुळे होतं. यामध्ये ओव्हरीजचा साईज वाढतो, ओव्हरीजवर छोटे छोटे सिस्ट किंवा पाण्याने भरलेले असे फोड, तुम्ही म्हणा साध्या भाषेत, असे होतात. आणि याला मुख्य कारण हल्ली याचं म्हणजे इन्सिडन्स किंवा याचं प्रमाण बरंच वाढलेलं दिसतं. आणि जसं इतर अनेक रोगांसाठी हे कारण आहे, तसं अत्यंत तणावपूर्ण जीवनशैली, फास्ट लाईफ, जंक फूड आणि लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, फिजिकल ॲक्टिव्हिटी, तुम्हाला मनाचं आणि शारीरिक शरीराचं आरोग्य राखण्यासाठी व्यायाम करावा लागतो हे विसरल्यासारखं झालं आहे. मनालासुद्धा एक्सरसाइज लागतो. त्याची लक्षणं अशी आहेत की अनियमित पाळी, कधीकधी पाळी येतच नाही, पाळीमध्ये वेदना होणं, केस पातळ होणं किंवा गळणं, वजनामध्ये वाढ होणं आणि मूड चेंजेस. काही मुलींमध्ये मुरूम पण येतात. ही त्याची लक्षणं आहेत. यामध्ये अंडाशयामधून बीज बाहेर येण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो, त्यामध्ये अडथळा येतो. त्यामुळे पाळी जरी आली तरी ओव्ह्युलेशन न झाल्यामुळे वंध्यत्व हा यातला एक मोठा समस्येचा भाग आहे. त्याला अनओव्ह्युलेटरी सायकल्स असं आम्ही म्हणतो. आणि याचं निदान सोनोग्राफीमुळे होतं. त्यामुळे वजन वाढणं, पाळी अनियमित येणं असं जर काही असलं तर डॉक्टरकडे जाऊन त्याचं डायग्नोसिस करून घ्यायला पाहिजे. आणि याचे अगदी सोपे उपाय आहेत. वजन नियंत्रणात आणणं, व्यायाम करणं, तणाव मुक्तीसाठी प्रयत्न करणं आणि संतुलित आहार घेणं, जंक फूड अवॉइड करणं, हे सोपे उपाय आहेत. याने जर नाहीच फायदा झाला तर मात्र मग हॉर्मोनल ट्रीटमेंट घ्यावी लागते. आणि आणखीन बरेच सर्जिकलही उपाय आहेत, पण मला असं वाटतं इथे सांगण्याची गरज नाही. सो आवर नेक्स्ट सेट इज फॉर सेक्शुअली ॲक्टिव्ह विमेन. सो STI जो प्रकार आहे, म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स किंवा डिसीजेस, सो यासाठी किती ऑफन, किती फ्रिक्वेंटली बायकांनी टेस्ट करणं गरजेचं आहे आणि कसं ओळखायचं की आता आपल्याला टेस्ट करायची गरज आहे? ज्या स्त्रियांना सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स किंवा डिसीज असण्याची शंका येते, त्याची मुख्य लक्षणं ही आहेत की ड्युरिंग इंटरकोर्स जर पेन असलं, ब्लिडिंग असलं, अराउंड वजायना, अराउंड वल्वर रिजन, अराउंड एनल ओपनिंग, थाईज आणि बटक्स,
या एरियामध्ये जर इचिंग असलं किंवा रॅश असली किंवा पेन असलं, याशिवाय ॲबनॉर्मल डिस्चार्ज, त्याचा रंग बदललेला आहे, ज्याला फाऊल स्मेल आहे, कधीतरी त्याच्यामध्ये पस डिस्चार्जही असू शकतो, अशा प्रकारचा बदललेला जर डिस्चार्ज असेल तर तिने ही शंका घ्यायला हरकत नाही आणि डॉक्टरकडे जायला पाहिजे. इथे मी एक अशी संधी घेते की आजच्या काळामध्ये आउटडेटेड झालेले शब्द आहेत, मोरॅलिटी, नीतिमत्ता वगैरे, तर ते विश्वास नसेल ठेवायचा तर हरकत नाही, पण ॲटलिस्ट स्वतःच्या आरोग्याबद्दल कन्सर्न असणं, काळजी घेणं हे तरी आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. त्यामुळे मल्टिपल पार्टनर्स कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन्स हे टाळणं योग्य आहे आणि अनप्रोटेक्टेड सेक्स पण टाळणं योग्य आहे. अबाउट कॉन्ट्रासेप्टिव्ह ऑप्शन्स, सो काय काय ऑप्शन्स आहेत? यामध्ये एक आहे वजायनल स्पॉन्ज. त्यामध्ये जे केमिकल असतं त्याचा इफेक्ट स्पर्मिसायडल म्हणजे टू किल द स्पर्म्स असा होतो. ते ती स्त्री स्वतः इन्सर्ट करू शकते आणि ते काउंटरवर उपलब्ध आहे. दुसरा ग्रुप आहे हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्स. हे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही. कुठलाही प्रॉडक्ट ज्यामध्ये हॉर्मोन्स असतील त्याच्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागतं. यामध्ये पहिली कॅटेगरी येते ओरल पिल्स, जी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. याचे डिसॲडव्हान्टेजेस असे आहेत की तुम्हाला रेग्युलरली रोज ती पिल घ्यावी लागते. एखाद्या दिवशी जर ती विसरलं तर फेल्युअर चान्सेस असतात. तिसरं, 35च्या वरच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या हायरिस्क पेशंट्स फॉर कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस असं म्हणता येईल, म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस होण्याची शक्यता जास्त असते, जसं की ओबेसिटी, हायपरटेन्शन, डायबिटीज, या स्त्रियांमध्ये या पिल्स घेतल्यानंतर डीप व्हेनस थ्रॉम्बोसिस होण्याची शक्यता जास्त असते. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जसं जसं वय 35च्या वर जातं तसं तसं चान्सेस ऑफ गेटिंग कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस वाढत जातात. तिसरं आहे दुसरं आहे IUCDs, इंट्रा युटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस. हे डिव्हाइस नावाप्रमाणेच गर्भाशयामध्ये इन्सर्ट केलं जातं. त्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे हॉर्मोन रिलीजिंग IUCD आणि दुसरं आहे कॉपरटी. हा शब्द सगळ्यांनी ऐकल्या, बऱ्याच जणांच्या परिचयाचा आहे. तर हॉर्मोन रिलीजिंगमध्ये कॉन्स्टंट रिलीज ऑफ प्रोजेस्टिन होतं आणि कॉपरटीमध्ये देर आर कॉइल्ड लूप्स ऑफ कॉपर. त्याच्यामुळे इन्फ्लमेटरी ॲक्शन होते, स्पर्मिसायडल ॲक्शन होते. तिसरं आहे इंजेक्टेबल, ज्यामध्ये मला असं वाटतं बऱ्याच जणांना त्याची क्युरिओसिटी असेल की प्रोजेस्टिन डेपो. यामध्ये दर 3 महिन्यांनी इंट्रामस्क्युलर इंजेक्शन जे दंडामध्ये आणि बटक्समध्ये घेता येतं, याचा डोस दर 3 महिन्यांनी रिपीट करता येतो. याचा एकच डिसॲडव्हान्टेज म्हणूया आपण की हे इंजेक्शन बंद केल्यानंतर साधारण 1 वर्षामध्ये ती स्त्री पुन्हा कन्सीव्ह करू शकते किंवा प्रेग्नंट राहू शकते. पण ज्यांना 1 वर्षाच्या आतल्या पिरियडमध्ये प्रेग्नन्सी हवी आहे त्यांनी याचा वापर करू नये. नंतर आहे इम्प्लांट्स. आता एखाद्या आगपेटीच्या काडीसारखं याचं स्ट्रक्चर किंवा साईज असेल आणि दंडामध्ये स्किनच्या खाली ते इन्सर्ट करतात आणि त्यातून कंटिन्युअस लो रिलीज ऑफ हॉर्मोन होत असतं आणि हे 4 वर्षापर्यंत तुम्ही ठेवू शकता. याचा ॲक्सेप्टन्स हा पर्सनल चॉईसवर अवलंबून आहे. आपल्या शरीरात काहीतरी बाहेरची वस्तू ठेवली आहे हे ॲक्सेप्ट होत नसेल तर याचा विचार करायला नको. नंतर आहे स्किन पॅचेस. दंड, मांडी, बटक्स यावर हा स्किन पॅच लावता येतो. त्यातूनही स्लो रिलीज ऑफ हॉर्मोन होतं आणि ज्याच्यामुळे कॉन्ट्रासेप्टिव्ह इफेक्ट साधता येतो. दर 3 आठवड्याने हे चेंज करावं लागतं. 4थ्या आठवड्यामध्ये पाळी येते
आणि मग पुन्हा ते इन्सर्ट करता येतं. त्यानंतरचं आहे वजायनल रिंग. ही वजायनल रिंग काउंटरवर अवेलेबल आहे. ही सॉफ्ट आहे, ही वाकू शकते आणि जरी त्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक असलं तरी त्याच्या इन्सर्शनसाठी कोणाच्या मदतीची गरज नसते. स्त्री हे स्वतःच इन्सर्ट करू शकते. त्यातूनसुद्धा स्लो रिलीज ऑफ हॉर्मोन होत असतं. 3 आठवड्यानंतर ती पण चेंज करावी लागते. 3 आठवड्यानंतर ती चेंज केली की 4थ्या आठवड्यामध्ये पाळी येते आणि मग ती पुन्हा रिइन्सर्ट करता येते. ज्यांना पाळी येण्याची आवश्यकता वाटत नाही ते 3 आठवड्यानंतर एक रिंग काढून दुसरी इन्सर्ट करू शकतात. याचा ॲडव्हान्टेज आहे की ती सॉफ्ट आहे, स्वतःच इन्सर्ट करू शकतो, इरिटेशन होत नाही. पण पुन्हा फॉरेन बॉडी तुम्ही ॲक्सेप्ट करता की नाही, फॉरेन थिंग इन युअर बॉडी यावर अवलंबून आहे. पुढची कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड अवेलेबल आहे परमनंट मेजर. ज्या कपलनी किंवा स्त्री पुरुषांनी आता आपल्याला आपली फॅमिली कंप्लीट झालेली आहे, चाइल्ड बेअरिंग संपलेलं आहे आणि आता कधीच मुलं होण्याची इच्छा नाही, त्यांनी परमनंट मेजर्स करायला हरकत नाही. पुरुषांमध्ये जी शस्त्रक्रिया करतात त्याला व्हासेक्टॉमी म्हणतात. स्त्रियांमध्ये स्टरलायझेशन किंवा ट्यूबल लायगेशन म्हणतात. याचे 2 मेथड्स आहेत, एक ओपन आणि एक एंडोस्कोपिक किंवा लेप्रोस्कोपिक. तर आजकाल बहुतेक लेप्रोस्कोपिक स्टरलायझेशनच लोक प्रिफर करतात. सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येता येतं. एका छोट्या होलमधून लेप्रोस्कोप इन्सर्ट करता येतं. फक्त याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेज सर्जिकल प्रोसिजरमध्ये असा आहे, रिव्हर्सल. जर दुर्दैवाने एखाद्या कपलची, समजा एका स्त्रीला 2 मुलं आहेत, तिने ही सर्जरी करून घेतली आणि त्यानंतर त्या मुलांची डेथ झाली आणि तिला जर पुन्हा कन्सीव्ह करण्याची इच्छा झाली तर हे ऑपरेशन त्याला म्हणतात रिव्हर्सल. हे पुन्हा त्या कापलेल्या ट्यूब्स जोडतात, त्याला ॲनास्टोमोसिस म्हणतात, पण त्याचा सक्सेस रेट खूप कमी आहे. पुढची मेथड आहे जी सगळ्यात सेफेस्ट आहे, त्याला म्हणावं ॲब्स्टिनन्स. त्यानंतर बॅरियर मेथड्सचाही तुम्ही विचार करू शकता. मेल फिमेल कंडोम्स आहेत, डायफ्राम आहे, स्पंजेस आहेत. तर हे थोडक्यात मी आत्ता अवेलेबल असलेले कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स तुला सांगितले. ओके, सो आर लास्ट कॅटेगरी सर्विकल किंवा ब्रेस्ट कॅन्सर. सो या प्रिव्हेंट करायला काय करता येईल, तर हे तर बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी असतील, पण त्याच्या काही टेस्ट आहेत का जे प्रोॲक्टिव्ह लोक करू शकतात असं? सर्वप्रथम आपण ब्रेस्टसाठी बघूया. स्वतः ज्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असं म्हणू, की स्वतःची ब्रेस्ट तुम्ही तपासू शकता. यामध्ये ॲक्च्युली ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कशी करायची यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवायला पाहिजे. त्याच्या बऱ्याच स्टेप्स आहेत, पण थोडक्यात मी असं सांगेन की तुमच्या ब्रेस्टच्या साईजमध्ये काही फरक पडला आहे का, ब्रेस्टची स्किन काही ठिकाणी उडल्यासारखी, खड्डे पडल्यासारखी आहे का, अल्सरेशन आहे का, निपलची जागा बदलली आहे का, निपलमधून डिस्चार्ज येतो आहे का, हे बघायला पाहिजे. आरशासमोर उभं राहून तुम्ही बघायला पाहिजे. त्याच्या वेगळ्या वेगळ्या पोझिशन्स आहेत. झोपून उजव्या हाताने डावी ब्रेस्ट पाल्पेट करायला पाहिजे, डाव्या हाताने उजवी ब्रेस्ट पाल्पेट करायला पाहिजे. आणि त्यामध्ये जर एखादं गाठ किंवा लंप जर लागला तर ताबडतोब डॉक्टरकडे जायला पाहिजे. मी आधीच सांगते की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनची प्रॉपर टेक्निक आणि स्टेप्स मी इथे सांगितल्या नाहीत आणि त्या इतक्या शॉर्ट याच्यामध्ये सांगता येणं शक्यही नाही. पण या प्रकारे तुम्ही आपल्या ब्रेस्टचं एक्झामिनेशन करायला पाहिजे. आणि गाठ किंवा डिस्चार्ज किंवा काही चेंज इन द शेप, साईज असं दिसलं तर डॉक्टरकडे जायला पाहिजे. तर दुसरा पार्ट आहे सर्व्हायकल कॅन्सर. स्क्रीनिंगमध्ये तुम्हाला काहीही कंप्लेंट्स किंवा सिम्पटम्स नसले तरी तुम्ही रेग्युलर पिरियॉडिक चेकअप करून अलार्मिंग काही फाइंडिंग आहे का हे बघू शकता. त्यामध्ये येतं पॅप्समियर. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. निश्चित जी लक्षणं जी अलार्मिंग सिग्नल्स फॉर सर्व्हायकल कॅन्सर आहे, मॅलिग्नन्सी आहे, ते म्हणजे इर्रेग्युलर ब्लिडिंग, इंटरमिटंट स्पॉटिंग, फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज,
ब्लिडिंग ड्युरिंग इंटरकोर्स आणि पेनफुल इंटरकोर्स असं जर काही दिसलं तर डॉक्टरकडे जाऊन इंटरनल एक्झामिनेशन करायला पाहिजे. आणि अकॉर्डिंग टू फाइंडिंग्स सर्व्हायकल बायोप्सी, DNC, एंडोमेट्रियल क्युरेटाज, सर्व्हायकल कॅनॉलचा क्युरेटाज हे करून पुन्हा ते सॅम्पल हिस्टोपॅथॉलॉजीसाठी पाठवून त्याचं डायग्नोसिस कन्फर्म करता येतं. पण या दोन्हीपेक्षा स्क्रीनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये अर्ली डिटेक्शन किंवा अर्ली पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग दीज डिसिजेस आपल्याला मिळू शकतात. राईट. सो दॅट्स इट. आय थिंक आपण बऱ्यापैकी विषय याच्यात कव्हर केले आहेत. सो आपण आता थांबूया. अगेन थँक्यू सो मच लीना आत्या की तू हा व्हिडिओ करायला हो म्हणालीस आणि तू आम्हाला इतकं छान माहिती सांगितलीस. सो लेट्स एंड दिस व्हिडिओ राईट हिअर. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मला असं वाटतं, मी मध्येच इंटरप्ट करते, की हे फारशी टेक्निकल भाषा आणि टर्मिनॉलॉजीज न वापरता राईट राईट टू द बेस्ट ऑफ माय कपॅसिटी साध्या सोप्या शब्दात सगळ्यांना समजेल असं सांगायचा मी प्रयत्न केला आहे. नक्कीच. पण काही ठिकाणी अनअवॉइडेबल असल्यामुळे त्या टर्म्स मला वापराव्या लागल्या. नक्कीच नक्कीच. बट थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर, हो मित्रांबरोबर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना त्यांच्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला सांगा. आणि आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. या व्हिडिओशी रिलेटेड म्हणजे या टॉपिकशी रिलेटेड मी गेल्या वर्षीसुद्धा एक व्हिडिओ बनवला होता. त्याचीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते किंवा तो इथे कुठेतरी आता पॉप होत असेल तर तो सुद्धा नक्की बघा. आणि आपण लवकरच भेटूया. ते देन स्टे सेफ अँड टेक केअर. आणि पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. लेट्स सेलिब्रेट द वुमन यू आर अँड एव्हरी वुमन अराउंड यू टुडे अँड एव्हरी सिंगल डे. सो येस, बाय बाय.